शंकर्या, पाखरू पडलंय ते घेऊन ये. वैजी चले राजा, चाल. तू लाख म्हणशील रे, पण ही कर्ज फेडणार कोण? खरं आहे जी, पर अरे तुझा बाप मरून 15 दिवस झाले नाही तर तू शहरात जायच्या गोष्टी बोलतोस. तुझ्या आजाचं कर्ज न फेडता तुझा बाप मेला, त्याच्या लग्नाचा खर्च, मौतीचा खर्च कोण फेडणार? ही सगळी कर्ज फेड आणि मग जा, समजलास? हा. आमची कर्ज फेडल्याशिवाय पळून जात होतास काय? जांभळी लोळवायला हवी तुझी. कोण आहे तिकडे? जांभळी लोळवा ह्याची. थांबा आपा, मी सांगतो काय करायचं ते. निमक हराम डुकराची औलाद आहे ही. नुसत्या फटक्याने नाही अद्दल घडायची, उडत्या पाखराची पंख आणि धावत्या जनावराचं पायच तोडलं पाहिजे. शेरप्या, आण फरशी, उडव ह्याची पावला. नाही सरकार, तुमच्या पाया पडतो सरकार, तुमच्या पाया पडतो. नाही सरकार, दुसरे काय पडतो माझे पाय तोडू नका सरकार. सरकार सरकार, तुमच्या पाया पडतो सरकार, तुमच्या पाया पडतो. माझे पाय तोडू नका सरकार, माझे पाय तोडू नका सरकार, माझे पाय. फटक्या मारा रे याला. गंमत गंमत. गुरुजी, पूजेची तयारी झाली का? हो, श्रीमंत इनामदार साहेब आलेत बरं का. आत्ताच आपली आठवण केली होती. सरकारांनी आजवर पूजेची वेळ कधीच टळू दिली नाही. अगदी बरोबर आहे. चला चला. यंदापासून अग्रपूजा आम्ही नाही करणार. म्हणजे काय सरकार? अग्रपूजेचा मान आपल्या घराण्याचा. अर्थात, पण अग्रपूजा यंदाच्या वर्षी आमच्या ऐवजी आमचे चिरंजीव करतील. आपण असताना? अहो, आता कारभाराची सूत्र हळूहळू रावसाहेबांच्या हाती नको का द्यायला? अगदी बरोबर. तेही बरोबर. म्हणून म्हणतो अग्रपूजेचा मुहूर्त उत्तम. बरं का वहिनी साहेब, मोठं जागृत देवस्थान आहे हो हे. मनात असेल ते मनोभावे मागा, तुमची इतक्या वर्षांची मनोकामना पूर्ण होईल. वर्ष व्हायच्या आत पुन्हा पूजेसाठी याल. दोघं नाही, तिघं. यातला फिरता पोपट थोडा 5 रुपये बघ.
सर्जा जी अय पाखरू कसं गिर्रेबाज आहे जा ताने टाक येऊ चल मावशे चांगले आहेत ना लई चांगलं आहेत. ए बाबा केवढे लाडू 5 रुपयाला आहे. 5 रुपये म्हणतोय हे बाग 3 रुपये देईन. परवडायला पाहिजे. परवडत नाही. काय परवडत नाही घे. अरे काढा चला. धर. त्याला कुठं देते मला 10 रुपयाला डिझेल तू आलास वय तर काय फुकट दारू पाजाय कोण मिळालं नाही तू वाटतं. माझी एवढी लेख असताना लोकांच्याकडे पैसे मागणं आपल्या इथे तुला शोभतं का एक दमडा मिळायचा नाही तुला. ए बाबा धर तुझं पैसे. सोड म्हणते हवा, सोड. चल ग शेवंते. काय चल चल ग. कमाल आहे. माझी आबरू किती तू कमाल आहे. अरे लागलं का हो? हा? आपण कोण? आम्हाला टोपी घालणारे आपण कोण? आम्ही बाबा तुम्ही म्हणता ते मलाही पटतं. माणसानं कसं चारित्र्य संपन्न असावं मी सुद्धा त्यातला मालक. या महाराज आता या काय झालं पोरगी सापडली नाही अच्छा. पण नाव कळलं. हं. नाव आहे बिजली. बर. पण आपल्या इनामदारीतली नाही अण्णासाहेबाच्या इनामदारीतली आहे. बा आहे दारुड्या म्या पटवतो. हं? अरे पटवशील तेव्हा पटवशील. आता काय आता मालक हं, चालेल का? हं? काय अहो भुकलं केळं न उपासाला रताळ. आता काहीच नसण्यापेक्षा बरं आहे नाही. नुसतं होय माना आलो की. ए बळ्या आमच्या मागे मागे कशाला मरतोयस जा तिकडे देवळात. पूजेची वेळ होत आली आहे सरकार. हा नाही पण सरकार रावसाहेबांना फुलं आणायला आपणच पाठवलं ना. आम्ही लाख पाठवलं पण तुम्हाला काही अक्कल नाही. तुमची टाळकी म्हणजे निव्वळ टोप्या आणि पागोटी ठेवायची खोंटाळी झाली आहेत. नाही पण सरकार मी काय सांग. तुम्ही त्यांना घ्यायला जाणार आहात का मी जाऊ? सरकार मी जातो ना. बळ्या ए बळ्या रावसाहेबांना शोधून आण. रावसाहेब कुठे गेले माहित आहे का तुला? माहित नाही जी पर शोधतो. मग जा. हा कसं आहे गोड आहे की नाही तुझ्यासाठी आणले राणी. धाकले मालक. ए बळ्या जी तू कशाला तडमडलायस इथं? सरजा निर्जा काय? लात म्हणून हाकलून द्या बळ्याला. अरे ये तुझ्या तू का आला रे इथं? नाही थोरल्या मालकांनी ढाकल्या त्यांना बोलवलंय पूजा खोळंबल्या. हो अहो रावसाहेब तिकडे पूजा खोळंबले थोरलं धनी वाट बघत्यात चला.